आज केली ना भाई गटारीची फुल जोरान पार्टी. अभी मजा आएगा ना भिडो. सकाळच बघतो तो दुकानात भाई फुल मंडळी जमलेली होती संध्याकाळच्या पार्टीसाठी. मग भाई बघू आता काय आयोजन नियोजन होतं संध्याकाळचं. थोड्या वेळेनच बघतो तो आपला चेंबूर रिटर्न म्हणजे आपला शिवा भाई आलता लय दिवसांची भाई दुकानावर. त्याला पण बोलवलेलं भाई संध्याकाळच्या गटारीची पार्टीला. मग बघू आता काय होतं आपलं नियोजन. आज भाई गटारी बोलत तसंच आपलं भाऊजी पण आलतं ना, त्यांची सोबत आपली दीदी पण होती. म्हणजे संध्याकाळची भाई फॅमिली सोबत आपली पार्टी आहे. मग ती करायला आलतं भाई. संध्याकाळची पार्टी भेटतं ना भेटतं मग त्यासाठी पहिले दुपारची बिर्याणी मागवली. एक जण तर गेलता खाऊन, अजून 2-3 जणांची बिर्याणी बाकी आहेत. मग तसं आता मी पण घसरतो इथं. रातचे भाई दुकान बंद करून आम्ही दुकानाच्या आतमध्ये बसलेलो होतो. तवरेन भाई बघता तर कार्तिक शेट आलता. म्हणजे आमच्या बरोबर पार्टी करायची होती, त्याला पण मग बोलवलेला आम्ही. अर्धे एक तासान भाई सगळी पोरं जमायला लागलेली दुकानावर. मग 2-3 पोरं गेलती अर्धा सामान आणायला ना, अर्धा सामान आमचे रंग पण दिलतं. म्हणून आता आम्ही निघू डायरेक्ट घोब्यावर जायला. आमचे रातचे भाई लय टाइम झालता म्हणून लगेच लावला शटरला टाळला ना. मी पण आलो लगे बर्फ जायला, कारण की भाई काही ना काही भाई हेलविल ठेवायला थंडा करायला बर्फ लागलच म्हणून घेता. पार्टीचा भाई जो वारलेला सुरलेला सामान होता तो सगळा घेऊन मी पण पोहोचलो आपले डायरेक्ट घोब्यावर ना. घोब्यावर बघतो तो वन साइड भाई बेडकाची अंडी ठेवलेली तर तालाला. पार्टी करायला बसलो पण नव्हतो तर तसंच बघतो आपला टायगर भाई आलता भाई दुसऱ्याच्या बरोबर भांडणं करायला. म्हणजे त्या जोडीदार लपले तिथं. गटारी बोलला तर पोरा लवकरच बसला भाई पार्टी करायला. मना भूक लागलेली तर वन साइड मिनी एक साइडला अंडी ठेवल्या ना, दुसऱ्या साइडला भाई आता नगेश तलाला घेतले मिनी. तर चला मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर भाई इंस्टाला फॉलो करा आणि युट्यूबला नक्कीच सबस्क्राईब करा. बाय.